बरेच प्रसार माध्यम असतील, अनेक जण म्हणतात की आता 26 लाखाची स्कूटीनी निघाली, मग 50 लाखाची निघेल. मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचंय की जवळपास आज 2,47,00,000 महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो. महायुतीच्या सरकारने जी ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली, ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेत आहोत. आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या 65,000 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे 65,000 कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्यानिमित्ताने लाभ देत आहोत. महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ देते. इतर राज्यामध्ये 1.5 कोटी संख्या आहे, 1.25 कोटीपर्यंत असेल, पण 2 कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे. याचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा. आपण पाहिलेला असेल लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय आनंदाची बातमी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेली आहे. लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना या ठिकाणी आर्थिक लाभ भेटत राहणार आहे. तुम्हाला या आर्थिक लाभाचा फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. आणि ही योजना अशाच पद्धतीने पुढे चालू राहावी का, तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघा, लाडकी बहीण योजना आता तुमची तर बंद होणार नाही, तर तुम्हाला सध्या आता जी घोषणा झाली आहे त्यानुसार जुलै महिन्याचा मग हप्ता कधी भेटणार, तुम्हाला लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी भेटणार आहे. त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती देखील पाहणार आहोत. तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता भेटलेला असेल तर तुमचा हा जुलै महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला 100% भेटणार आहे. त्याबद्दलची ही माहिती पाहणार आहोत. आपण पाहिलेला असेल जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र देखील करण्यात आलेला आहे. त्यांचा जून महिन्यापासूनचा या ठिकाणी लाभ जो आहे तो देखील स्थगित करण्यात आलेला आहे तात्पुरता, परंतु त्याच्यामध्ये देखील अजून पडताळणी होणार आहे. ती देखील आपण पुढे माहिती पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता या दिवशी खात्यामध्ये जमा होऊ शकतो. संपूर्ण माहिती आपण बघूयात, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैचा हप्ता अद्याप तुमचा जमा झालेला नाहीये. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तो तुमचा जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे की रक्षाबंधनाची भेट म्हणून लाडक्या बहिणींना हा लाभ जो आहे तो रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे. म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हा लाभ भेटू शकतो. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना ठरलेली आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपयाचा हा लाभ दिला जातोय. एक आर्थिक मदत लाडक्या बहिणींना दिली जाते. याच्यामध्ये पडताळणी देखील प्रत्येक महिन्याला केली जाते, परंतु फक्त आणि फक्त पात्र लाडक्या बहिणी, गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणी ज्यांना खरोखर या ठिकाणी आर्थिक मदतीची गरज आहे अशा लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा उद्देश आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी छाननी देखील केली जात आहे. त्यानुसार हा लाभ वितरित केला जातोय. मात्र जुलै महिन्याचा हप्ता अद्यापपर्यंत तुम्हाला भेटलेला नाही. जुलै महिना संपलेला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा देखील आता संपत आलेला आहे. मात्र या ठिकाणी जी घोषणा झाली आहे त्यानुसार तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या अगोदर, 1 दिवस अगोदर, म्हणजेच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हा लाभ तुम्हाला वाटप केला जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं या ठिकाणी आशा होती की त्यांना जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित हप्ता भेटावा, परंतु तशी मात्र घोषणा करण्यात आलेली नाही. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे की फक्त आणि फक्त जुलै महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी पूर्वसंध्येला दिले जातील म्हणून, परंतु अजूनपर्यंत ऑगस्ट आणि जुलैचा एकत्रित हप्ता भेटेल याची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी या ठिकाणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता जो असणार आहे तो मात्र तुम्हाला भेटणार आहे. फिक्स भेटणार आहे, तो 100% तुम्हाला भेटणार आहे. मात्र ज्यांना ज्यांना जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांचे अजून देखील या ठिकाणी पडताळणी चालूच आहे. त्याच्याबद्दल देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली होती. तर बघा, आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवरती पूर्वसंध्येला रक्षाबंधनाच्या जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे. स्वतः आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी याबद्दलची माहिती ट्विट करून दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचा दिवस खास ठरणार आहे. या दिवशी त्यांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेट म्हणून मिळणार असून योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये
खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून त्यातील बहुतांश महिलांनी आपल्या आधार संलग्न बँक खात्याची नोंदणी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण देखील केलेली आहे. त्यांना सतत या ठिकाणी रेग्युलर हप्ते देखील काही लाडक्या बहिणींना भेटत आहेत. आतापर्यंत त्यांना 12 हप्ते देखील भेटलेत, म्हणजे टोटल 18,000 रुपये देखील त्यांचे जमा झालेले आहेत. जून महिन्यातील हप्ता वेळेवरती मिळाल्यानंतर आता जुलै महिन्याचा हप्ता मात्र जरा उशिराने या ठिकाणी भेटताना दिसतोय. बघा, जून महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भेटलेला होता. तसंच जून महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर आता तुमचा हा 13वा जुलै महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जमा होऊ शकतो. म्हणजे 8 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. तर बघा, आता महिलांना या ठिकाणी रक्षाबंधनासारखा बहिणींसाठी विशेष असणारा सण लक्षात घेऊन हप्ता वितरित केला जाणार आहे. तर जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळण्याची देखील चर्चा या ठिकाणी मागं आपण बघितलेली होती, मात्र त्याबद्दल सरकारने अजून कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. जुलै महिना संपला, मात्र अद्यापर्यंत हा हप्ता जो आहे 13वा तुमचा जुलै महिन्याचा त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे होता. मात्र तो आता रक्षाबंधनाच्या सणाचा या ठिकाणी जे पण या ठिकाणी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याचं निमित्त साधून या ठिकाणी तो हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देण्यासाठीची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. त्यामुळे लाभार्थी महिला ज्या या ठिकाणी आहेत त्यांची प्रतीक्षा लागलेली आहे की बँक खात्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या DBT ज्या ठिकाणी तुमचं लिंक आहे त्याच्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार त्याबद्दल तुम्ही वाट पाहून आहात. कारण की जुलै महिना पूर्णपणे संपलेला आहे तरी देखील तो हप्ता जमा झालेला नव्हता. त्याच्यामुळे आता घोषणा झालेली आहे की रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत. बघा, जुलै आणि ऑगस्टचे एकत्रितपणे 3,000 रुपये 17 ऑगस्ट 2024 रोजी देखील तुम्हाला अशाच पद्धतीने जमा झाले होते, परंतु त्यावेळेस 3,000 जमा झाले होते. जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित 2 हप्ते त्यांनी दिलेले होते. मात्र यावेळेस मात्र एकाच हप्त्याची घोषणा या ठिकाणी अधिकृतपणे सध्या तरी झालेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे जुलै महिन्याच्या हप्त्यासोबत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भेटतील की नाही त्याच्याबद्दलची घोषणा झालेली नाही. मात्र तुमचे 1,500 रुपये जुलै महिन्याच्या हप्त्याचे मात्र 100% तुम्हाला भेटणार आहेत. बघा, आता कोणाला या ठिकाणी लाभ भेटणार नाही ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये आहे, ज्या महिला आयकर या ठिकाणी भरतात, सरकारी नोकरी आहे, PM किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचा जर तुम्ही काही लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर त्यांना केवळ 500 रुपयेच भेटणार आहेत. कारण की त्या अन्य योजनेमधून त्यांना 1,000 रुपये भेटतात. तर अशा काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्याची पडताळणी संपूर्ण जे पण विभाग आहे त्यांच्याकडून डेटा मागून या ठिकाणी जवळपास 26.34 लाख लाडक्या बहिणींना जून महिन्यामध्ये हप्ता भेटलेला नाही. त्याची या ठिकाणी अधिकृत ट्विटद्वारे देखील माहिती किंवा फेसबुक पोस्टद्वारे देखील माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. 26.34 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांचा तात्पुरता लाभ जून महिन्यापासूनचा स्थगित करण्यात आलेला आहे. परंतु त्या लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण की बघा, हे ट्विट तुमच्यासमोर मी ओपन केलेलं आहे. याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जर काही पात्र लाडक्या बहिणी असतील, बघा यांचा तात्पुरत्या स्वरूपामध्ये लाभ जो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. 26.34 लाख लाभार्थ्यांचा माहितीची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अजून शहानिशा करून त्यापैकी जे पात्र लाभार्थी ठरतील त्यांचे लाभ पुन्हा शासनामार्फत अजून चालू करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जर तुम्ही खरोखर पात्र असाल तर तुमचे लाभ पुन्हा देखील अजून या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळं तुमचा लाभ जर जून महिन्यामध्ये बंद झालेला असेल तर तुमचा या ठिकाणी पुन्हा देखील लाभ चालू होऊ शकतो. मात्र तुम्ही पात्र ठरलात तर खरोखर ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांनी एकतर ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तक्रार करायची किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीवरनं देखील तुम्ही अर्ज करू शकतात की आम्ही कुठल्याही अटी आणि शर्तीचं उल्लंघन केलेलं नाही, आम्ही पात्र आहोत, पहिल्यापासून आम्हाला आतापर्यंत लाभ आलेले आहेत आणि जून महिन्याचाच लाभ तुम्हाला भेटलेला नाही. तशी देखील तुमची तक्रार किंवा तसा देखील अर्ज तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतो, जेणेकरून तुम्ही पात्र होऊन पुढचे सर्व मग प्रत्येक महिन्याचे लाभ तुम्हाला भेटत राहतील. तर ही देखील माहिती या ठिकाणी दिलेली त्यांनी ट्विटद्वारे या ठिकाणी दिलेली होती की 26.34 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं. त्यांचा तात्पुरता लाभ देखील या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर बघा, आता तुमचा जुलै महिन्याचा हप्ता या ठिकाणी भेटण्यासाठी 2 GR सध्या आलेले आहेत. पहिला GR या ठिकाणी 4 ऑगस्ट 2025 आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा देखील 30 जुलैला GR आलेला आहे. बघा, हा जो GR आलेला आहे 4 ऑगस्टचा याच्यामध्ये देखील तुमचे या ठिकाणी जवळपास
जे पैसे मंजूर करायला पाहिजे होते ते मंजूर झालेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी निधी वाटप करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी हा GR जो आहे त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे. हा जो GR आहे आपण पाहू शकता, याच्यामध्ये जवळपास 410 कोटी रुपयाची मंजुरी आहे आणि त्याच्यानंतर 30 जुलैला जो GR आलेला होता याच्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल तर 2984 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने सध्या 2 GR देखील प्रसिद्ध झालेले, त्यामुळे तुमचा जुलै महिन्याचा म्हणजे 13वा हप्ता देखील तुम्हाला 100% भेटणार आहे आणि तो कधी भेटणार आहे त्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला हे पैसे जे आहेत ते तुम्हाला वाटप केले जाणार आहेत आणि लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, ती कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये अतिशय आनंदाची ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे की प्रत्येक महिन्याचा त्यांचा लाभ चालू राहणार आहे. लाडकी बहीण योजना बंद होऊ दिली जाणार नाही, त्याच्याबद्दलचे सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे त्याबद्दलची देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण तुम्हाला अपडेट आजच्या तारखेचं दिलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल आणि पुढील सर्व असेच महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.